A railway track goes around the curve having a radius of curvature 1 kilometer. The distance between the rails is 1 meter. Find the elevation of outer rails above the inner rail so that there is no side pressure against the rail when the train goes around curve at 36 किलोमीटर. आता बघा मुलांनो, एक रेल्वे ट्रॅक आहे म्हणते. तर रेल्वे ट्रॅक झाल्यानंतर काय म्हणते, हा रेल्वे ट्रॅक जी आहे त्याची जी रेल्स आहे, म्हणजे रेल्वे ट्रॅक जी असते त्याला आपण रेल्स म्हणतो, ते एका याला रेल्स म्हणतो. तर वन साइडची रेल ही थोडी उंच आहे, म्हणजे ते अँगल ऑफ बँकिंग झालं. तर अँगल ऑफ बँकिंग म्हणजे समजा रेल्वेचे जर प्रॉब्लेम आले कसे रेल्वेचे, तर आपण सरळ सरळ इथे ट्रायंगल काढायचं. या टाइपमध्ये ट्रायंगल काढायचं. हे झाला थीटा, ही झाली लेंथ एल आणि ही झाली हाईट एच. इज द इलिव्हेशन, एच इज द इलिव्हेशन. आणि हा समजा बेस आहे, समजा याला आपण बेस म्हणू. एक पण समजला. गिवन काय आहे, तर गिवन आहे आपल्याला रेडियस ऑफ द कर्वेचर. सो आर आहे आपल्याला. आर किती आहे, 1 किलोमीटर. हे गिवन आहे, 1 किलोमीटर गिवन आहे. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन द रेल्स. डिस्टन्स बिटवीन रेल म्हणजे ह्या डिस्टन्स रेल मधला एल. एल किती आहे म्हणते मुलांनो, एल आहे म्हणते 1 मीटर. एल इज 1 मीटर. फाइंड द इलिव्हेशन ऑफ द आउटर रेल्स अबव द इनर रेल. म्हणजे याचं आपल्याला इलिव्हेशन करायचं आहे. म्हणजे या टाइप मध्ये मुलांनो पहा, ही समजा ट्रेन अशी रेल्स आहे, समजा ही रेल्वेची पटरी आहे ना, ही एक एंड आणि हा दुसरा एंड. तर पहा असा प्लेन आहे ना, तर हा समजा इनर साइड, तर हा असा दुसरा थोडा उंच झाला म्हणते. हा पहा, हा प्लेन आहे ना, असा प्लेन आहे, त्यात थोडा उंच झाला. थोडा जर उंच झाला तर या टाइपचाच अँगल बनेल आपला. तर पहा आपला जो स्पीड दिला आहे दॅट इज व्ही. किती दिला आहे, the inner rail so that the pressure against the rail when train goes around the curve at 36 किलोमीटर. जो आपला व्ही दिला आहे, व्ही दिला 36 किलोमीटर पर आवर. चला सर्व ते एका सिस्टीम मध्ये आहे आणि डिफरंट सिस्टीम मध्ये आहे. त्याला सिस्टीम मध्ये आणू, त्याची एसआय मध्ये आणू. 1 किलोमीटर काय लिहू शकतो आपण, 1000 मीटर. चला लिहिलं, हे 1 मीटरचं 1 मीटर्स ठेवू. आता 36 किलोमीटर पर आवर आहे. 36 किलोमीटरला आपल्याला काय मग कशामध्ये आणायचं आहे, मीटर पर सेकंद. तुम्हाला सांगितलं मी 36 किलोमीटर पर आवर जर असेल किंवा एच किलोमीटर पर आवर असेल, याला जर मीटर पर सेकंड मध्ये जर आणायचं असेल तर ह्या एच ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. आणि मीटर सेकंडचं जर किलोमीटर पर आवर मध्ये जर पाहिजे असेल तर जी क्वांटिटी देईल त्याला 18/5 ने मल्टिप्लाय करायचं. आता इथे काय करू आपण, 5/18 ने मल्टिप्लाय करू. तर पहा 36 × 5/18, 18 तर 18, 18 दुनी 36, 5 दुनी 10, म्हणजे हे इन 10. याचा आन्सर किती आला. काय करायचं आहे मुलांना, आपल्याला इलिव्हेशन करायचं आहे. तर सर्वात आधी आपण काय करू, थीटा काढू. हा थीटा करू. थीटा काय असते आपल्याला माहिती आहे, tan थीटा इक्वल टू v²/rg, अँगल ऑफ बँकिंग. हा तेवढं पहा, tan थीटा इक्वल टू v². v² किती आहे आपल्यापाशी, v², v चा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर 100, 10 चा स्क्वेअर 100 अपॉन r आहे 1000. आणि जी व्हॅल्यू समजा जर आपण इथे 10 घेतली, जी व्हॅल्यू घेतली 10 घेतली. याला पहा, याला असं लिहितो मी, 100 ला लिहितो 10 × 10, 10 10 100. याला लिहितो मी 100 × 10, 100 × 10 आणि गुणिला हे 10, 0 0 10 10,000, बरोबर आहे ना. हा 10 कॅन्सल, हे 10 आणि हे 10 कॅन्सल. काय राहिलं आपल्याशी 1/100. किती आलं आपल्याशी 1/100. आता 1/100, 1/100 किती होते मुलांना, 0.01. त्याचा आन्सर येईल 0.01. मग 0.01 समथिंग. आता इथपर्यंत आलं. हे झालं आपलं tan थीटा. tan थीटा काय झाला, tan थीटा झाला 0.01. आता आपल्याला थीटा पाहिजे. थीटा इक्वल टू tan इनवर्स 0.01. आता याच्यासाठी लॉग टेबल पाहिजे. तर लॉग टेबलचा जर तुम्हाला आताही विचार तुम्ही, जर तुम्हाला साइन कॉस टॅन पाहता येत नसेल तर मला सांगा, मी त्याचा तुम्हाला व्हिडिओ देतो साइन कॉस टॅनचा. कारण साइन कॉस टॅन बघण्यात खूप प्रॉब्लेम जातो आणि साइन कॉस ते मुलं पाहत नाही आणि ते 2-3 वेळा पाहतात ते, पण ते समजत नाही, त्यामुळे ते सोडून देतात. तर पहा मुलांनो, आपल्याला जे आले टॅन इनवर्स, तर टॅन इनवर्स साठी आपल्याला लॉग टेबल पाहायचं आहे. तर लॉग टेबल मध्ये जी व्हॅल्यू पाहायची, म्हणजे जे पाहायचं आपल्याला लॉग टेबल मध्ये, ते पाहायचं असते नॅचरल पाहायचं असते, लॉगॅरिथमिक पाहायचं नसते. आता पहा 0.01 जर आपण पाहिलं टॅन इनवर्स, याच्यामध्ये पाहायचं. टॅन मध्ये पाहताना खूप काळजी घ्यायची, कारण टॅन मध्ये काय आहे, तो टॅन 0 आणि टॅन 90 इज इन्फिनिटी. टॅन याच्यामुळे 0 पॉईंट समथिंग व्हॅल्यू येईल, 1 पॉईंट समथिंग, 2 पॉईंट समथिंग.
आता 0.01 पाहायचं आहे. तर सुरुवातीपासून पहा 0.05 0.07 इथं आलं 0.010 म्हणजे हे आलं 0 डिग्री 36 मिनिट. सो थिटा किती आला 0 डिग्री 36 मिनिट. आणि आपल्याला माहित आहे थिटा इज व्हेरी स्मॉल, सो टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा. टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा. आता इथपर्यंत माहित आहे, म्हणजे टॅन थिटाची जी व्हॅल्यू आहे ती साइन थिटाची व्हॅल्यू राहील. आता या डायग्राम मध्ये पहा, याला मी नाव देतो ओ ए बी. सो इन ट्रायंगल ओ ए बी आपल्याला एच काढायचा आहे ना. आता एच काढायचा आहे, एच काय आहे हा 90 झाला, ही झाली याची अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस इक्वल टू काय मुलांनो इक्वल टू इन साइन थिटा. म्हणजे साइन थिटा इक्वल टू काय आपलं अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट किती आहे मुलांनो, अपोजिट आहे आपल्यापाशी एच आणि हायपोटेनियस एल. सो एच इक्वल टू एल साइन थिटा. एल ची व्हॅल्यू 1, एल ची व्हॅल्यू 1, 1 इंटू साइन थिटा. मग ही जी व्हॅल्यू आहे हीच व्हॅल्यू राहील. साइन थिटा राहील 0.36 म्हणजे व्हॅल्यू राहिली 0.01. 0.01 हे आपला आन्सर येईल, दॅट इज 0.01. सो एच जो राहील आपला तो राहील 0.01. आपल्याला 1.02 सेंटीमीटर दिलं आहे. हे कशामध्ये आलं, हे मीटर मध्ये आलं. हे कशामध्ये आलं, मीटर मध्ये. तुम्हाला जर सेंटीमीटर जर करायचं असेल, सेंटीमीटर विन याचं इंटू 10⁻², दॅट इज 1.0. आपल्याला जे आलं ते आलं 1.0. सो एच इक्वल टू 1.0 मीटर. इथे दिलं आहे 1.02 म्हणजे सॉरी सेंटीमीटर. इथे दिलं आहे 1.0 म्हणजे आपलं हे बरोबर आहे. इथपर्यंत झालं 5 नंबरचं. आता 6 नंबर पहा. 6 काय म्हणते, चला नोट करून द्या इथपर्यंत. नोट झालं. आता 6 नंबरचं पाहू आपण. 6 नंबरचं आहे अ फ्लायव्हील ऑफ मास 8 kg and radius 10 cm rotating with the uniform angular speed of 5 radian per second. About axis of the rotation is subjected to accelerating torque of 0.01 Newton meter for 10 seconds. Calculate the change in angular momentum and change in the kinetic energy. आपल्याला चेंज करायचं आहे. काय करायचं आहे, चेंज. चेंज काय करायचं आहे मुलांना, तर चेंज आपल्याला करायचं आहे कायनेटिक एनर्जी आणि त्यानंतर दिलेल्या याच्यात चेंज इन अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम आपण कशाने लिहितो, एल न लिहितो. सो चेंज आपण डेल न डिनोट करतो. चेंज कशाने डिनोट करतो, एल न. म्हणजे याचा काय मुलांना डिफरन्स येईल याच्यात L2 मायनस L1 नाही. आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी काय येईल, कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट 1 मायनस कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट 2. आता जे न्यूमेरिकल आहे तो फ्लायव्हील आहे म्हणते. फ्लायव्हील म्हणजे तर फ्लायव्हील आता लक्षात ठेवा, फ्लायव्हील इज अ डिस्क. फ्लायव्हील इज नॉट अ प्लेअर. हा तसं म्हटलं नाही, फ्लायव्हील इज प्लेअर आहे. फ्लायव्हील इज द डिस्क. मग याच्यामध्ये मास दिला आपल्याला गिवन पहा. सर्वात आधी गिवन लिहायचं. मुलांना लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यात जर न्यूमेरिकल येती नसेल तर जरी तुम्ही गिवन लिहून ठेवलं तुम्हाला अर्धा मार्क भेटेल. लक्षात ठेवा. पेपर पूर्णपणे सॉल्व्ह करायचा. पेपर लिहिताना लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखादं न्यूमेरिकल जर येत नसेल पण ते लिहिणं आपल्याला नेसेसरी आहे, त्याच्यासाठी आपण फक्त गिवन जरी लिहून ठेवलं तरी आपल्याला हाफ मार्क तरी भेटू शकते. हे शेवटचं आहे. म्हणजे आणीबाणीच्या वेळी लय काम पडली अशी गोष्ट आहे. सध्या काम नाही म्हणजे आणीबाणी कामी, तर ते आणीबाणीच्या वेळी लय काम पडली. तर पहा मास आहे आपल्यापाशी, मास आहे 1 kg. मास काय 1 kg. चला एसआय मध्ये आहे. रेडियस आहे 10 सेंटीमीटर. अरे हे तर सीजीएस मध्ये आहे. सीजीएस काय बरं, दॅट इज 0.1 मीटर झालं मास. अँग्युलर स्पीड दिलेला आहे मला, युनिफॉर्म अँग्युलर स्पीड ओमेगा दिलेला आहे आपल्याला. ओमेगा दिलेला आहे 5 रेडियन पर सेकंड. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे अबाउट एन ऍक्सिस. आता हे इनिशियल आहे. हे काय आहे, इनिशियल. त्याच्यानंतर सब्जेक्टेड ऍक्सिलरेटर टॉर्क. टॉर्क दिलेला आहे. टॉर्क दिलेला आहे 0.01 न्यूटन मीटर. चला ही एसआय मध्ये आहे. टी दिलेला आहे. टी इज 10 सेकंड. हा टॉ आहे, हा टॉ आहे असा आणि हे टी आहे. लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युज व्हा टॉ आणि टी मध्ये. आता आपण शो करू. आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, आपल्याला चेंज इन अँग्युलर मोमेंटम आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायची. पण त्यासाठी आपल्याला माहिती आहे एक इक्वेशन आहे, ओमेगा फायनल इक्वल टू ओमेगा इनिशियल प्लस अल्फा टी प्लस अल्फा टी. याला जर आपण याला जर पाहिलं तर पहा ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल अपॉन टी इक्वल टू अल्फा आणि आपल्याला माहिती आहे टॉ इक्वल टू आय अल्फा. टॉ इक्वल टू आय अल्फा. मुलांना आपण टॉ इक्वल टू आय अल्फा केलं होतं ना प्रूफ. मी आठवून हो केलं होतं प्रूफ बरोबर. आय अल्फा केलं होतं. ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल टी टॉ इक्वल टू आय अल्फा. सो अल्फा इक्वल टू टॉ बाय आय.
टॉ बाय आय, आय इथं मल्टिप्लाय मध्ये जाईल, सॉरी टॉ अपॉन आय, ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल अपॉन टी, आय इथं मल्टिप्लाय मध्ये जाईल, तो टॉ इक्वल टू दिस व्हॅल्यू. असे आपल्याला फॉर्म्युले याच्यामध्ये डेव्हलप करायचे. तर पहा, सर्वात आधी आपण याच्यामध्ये काय करू, गिवन तुम्ही लिहिलं असेल मुलांनो, गिवन आधी लिहून ठेवा. गिवन लिहिल्यानंतर आता आपण सर्वात पहिले आपण याच्यामधून ओमेगा फायनल काढू. काय काढू? ओमेगा फायनल. ओमेगा फायनल साठी आपल्याला कोणता फॉर्म्युला लावावा लागेल, जो आता मी डिराइव्ह केला होता तोच. तो होता फॉर्म्युला आपला टॉ इक्वल टू आय इन ब्रॅकेट ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल अपॉन टी. आता आय काय आहे मुलांनी, तर फ्लायव्हील दिली आहे. काय दिली आहे? फ्लायव्हील. तर फ्लायव्हीलचं किती असते, मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 पासिंग टू द सेंटर असेल ना. सो mr²/2 आतमध्ये राहील. ओमेगा फायनल माहितच नाही आपल्याला, हा ओमेगा इनिशियलची व्हॅल्यू किंवा आपण असं लिहू ओमेगा इनिशियल अपॉन टी. आता पहा m किती दिलेला आहे, m दिलेला आहे 8, r चा स्क्वेअर 0.1 चा स्क्वेअर 0.1 * 0.1 r स्क्वेअर आहे ना, त्याला r * r केला आपण. इथे मी m r² लिहितो, इथं पण कॅपिटल R लिहितो, कन्फ्युज होणार नाही. अपॉन 2 ओमेगा फायनल. किती आहे ओमेगा फायनल, याला असं लिहितो, असं आणि असं. ओमेगा फायनल माहित नाही. ओमेगा इनिशियल किती आहे मुलांनो, ओमेगा इनिशियल आहे 5. टाइम किती आहे मुलांनो, टाइम आहे आपल्यापाशी म्हणा सर, टाइम आहे 10. टाइम किती आहे 10. चला याला सॉल्व्ह करू आपण आता. सॉरी टॉ इक्वल टू आय पाहिलं ना, टॉ माहिती आहे ना आपल्याला, टॉ माहिती आहे अजून आपल्याला, टॉ किती आहे 0.01, टॉ आहे 0.01. चला याला सॉल्व्ह करू. 0.1 * 0.1 0.1 * 0.1 0.01 बरोबर आहे. म्हणजे आता जर पाहिलं आपण इथेच कॅन्सल होते, हे 0.1 याला सरळ सरळ आपण काय लिहू 0.01. आता इथं पहा, इथं पण 0.01 आहे, इथं पण 0.01 आहे. एक तर हे इथं आणलं तर हे कॅन्सल होईल, याला इथं जर आणलं तर हे कॅन्सल होईल, म्हणजे हे कॅन्सल झालं सरळ सरळ. हे काय झालं, कॅन्सल. बेक बे चौक 8, म्हणजे इथं राहिलं 1, इथं काय राहिलं 1च राहिलं. हे अपॉन हे झालं ना, समजा 5/5 किती आलं, 1 आलं. म्हणजे 0.01 अपॉन 0.01 आन्सर किती आलं, 1 आलं. तर इथं आलं 1 इंटू 4, 4च दिलं इथं, हे कॅन्सल झालं सर्व. त्याच्यानंतर काय मुलांनो, त्याच्यामध्ये आतमध्ये ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियलचे आपल्यापाशी 5, ओमेगा इनिशियल आहे 5. त्याला इथपर्यंत. आता हा जो 10 आहे, हा 10 इथं मी मल्टिप्लाय मध्ये देतो, क्रॉस मल्टिप्लाय मध्ये देतो, इथे 10 होईल. समजलं, स्टेप बाय स्टेप ना. इथे अपॉन 10, हा 10 इथं आणतो मी, 10 * 1 = 10, हा 4 इथं आणतो, 4 * 1 = 4, ओमेगा फायनल मायनस 5, 10/4 किती होते, 4 × 4 = 4 × 2 = 8, 2.5 2.5 इक्वल टू ओमेगा फायनल मायनस 5, 2.5 + 5 इक्वल टू ओमेगा फायनल. 5 × 2.5 दॅट इज 7.5. 7.5 झाला आपली ओमेगा फायनलची व्हॅल्यू. 7.5 काय झाली आपली ओमेगा फायनलची व्हॅल्यू. लिहून घ्या मुलांना इथपर्यंत. त्यानंतर आपण चेंज इन कायनेटिक एनर्जी काढू. चेंज इन कायनेटिक एनर्जी काय आहे तर पहा, सर्वात पहिले आपण हे काढू. हे लिहिलं तुम्ही. आपण काय काढू, आपण काही काढू शकतो सर. आपण सर्वात आधी हे काढू, चेंज इन काय म्हणू शकतो म्हणजे अँग्युलर मोमेंटम. आता चेंज इन अँग्युलर मोमेंटम कसं होईल मुलांनो, पहा एल काय असते आय इंटू ओमेगा. सो डेल एल काय होईल मुलांनो, पहा आय सेम आहे याचा, तो आय इंटू ओमेगा 2 मायनस आय ओमेगा 1 दॅट इज ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल. आय कॉमन काढला, ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल ठेवला. आय ची व्हॅल्यू किती आली होती मुलांनो, आय आली होती आपली mr²/4, सॉरी mr²/2. m ची व्हॅल्यू किती 8, याची होती 0.01 आलं होतं असंच, अपॉन 2 4 0.04. इथे असं लिहू शकता तुम्ही mr²/, चला स्टेप बाय स्टेप लिहू. ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल, m * r जर झालं तर हे आन्सर येईल समजा सरळ डायरेक्ट 0.04. ओमेगा फायनल आपल्याला माहित आहे 7.5. आता केलं होतं ना, मायनस ओमेगा इनिशियल किती होती, ओमेगा इनिशियल 5 होती. तर 0.04 इंटू 7.5 मधून 5 दिले 2.5,
याला लिहितो मी 4, याला लिहितो मी 25, हा 1 2 आणि हा 3, तो 10 पॉवर -3 डेसिमल पॉईंट शिफ्टिंग तुम्हाला माहित असेल. तर 25 चौक 100, 25 चौक 100 इंटू 10 पॉवर -3, -3 परत देऊन देऊ 0.1. तो तुमचा आन्सर आला चेंजिंग कायनेटिक एनर्जी 0.1. आन्सर हे बरोबर आहे. पहा 0.1 तुम्हाला दिलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने काढू चेंजिंग कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी किती मुलांनो, रोटेटिंगची I ओमेगा स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जी काय होईल पहा. 1 मिनिट मी पेन दुसरा घेऊ. आता बरोबर वाटते ना सर. कायनेटिक एनर्जी काय येईल मुलांनो, हाफ I ओमेगा 2 चा स्क्वेअर म्हणजे ओमेगा फायनलचा स्क्वेअर मायनस हाफ I ओमेगा इनिशियलचा स्क्वेअर. हाफ कॉमन काढू, I कॉमन काढू, ओमेगा फायनल स्क्वेअर मायनस ओमेगा नाही सॉरी कायनेटिक एनर्जी आहे ना, हाफ ओमेगा एफ चा स्क्वेअर मायनस ओमेगा इनिशियलचा स्क्वेअर. काही मुलांनी इथं 1/2 आयची व्हॅल्यू येईल एम आर स्क्वेअर बाय 2, कारण डिट्स आहे. कारण काय आहे, फ्लायव्हील आहे. फ्लायव्हील इज द डिट्स. फ्लायव्हील इज द डिट्स. हा ओमेगा फायनल किती होती, ओमेगा फायनल 7.5 त्याचा स्क्वेअर मायनस सांगा आपली हे किती होती, इनिशियल होती 5, दॅट इज 5 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर. आता बघा 1/2 एम आर स्क्वेअर बाय 2 सॉल्व करा इंटू किती येईल, हे येते म्हणा सर 8 इंटू आर चा स्क्वेअर म्हणजे 0.01 अपॉन 2. सर आपण हे सॉल्व केलं तर हे येते 1/2 इंटू 0.08 अपॉन 2 म्हणजे हे येईल आतमध्ये लिहू 7.5 चा स्क्वेअर मायनस 5 चा स्क्वेअर. हा बे चौक 8, हे जसंच्या तसंच आतमध्ये जसं तसं उद्या सध्या झालं. हे 4 आले, बे दुने 4 म्हणजे 0.02. आतमध्ये काय येईल मुलांनो, आतमध्ये येईल 7.5 चा स्क्वेअर आणि मायनस 5 चा स्क्वेअर. मुलांनो हे लिहा, या साईडचं मी इरेज करतो. चला लिहिलं असेल तुम्ही 7.5 चा स्क्वेअर 75 चा स्क्वेअर म्हणा, 75 चा स्क्वेअर 75. याला काय करतो मी, सिंपल करू. पहा 75 आहे ना, 7.5 आहे ना, त्याला मी 75 लिहितो म्हणजे 10 पॉवर -1. दुसरा 7.5 ला 75 लिहितो म्हणजे 10 पॉवर -1 म्हणजे हे होईल 10 पॉवर -2. चला 75 सॉल्व करा. 5 5 25, 7 5 35, 35 तर 35 70, 7 7 49, 5 7 2 72, 7 49 50 51 आणि हे 56 आणि ह्या दोन वापस दिले 56.25. तर हे आलं तुमचं 0.02 इज इक्वल टू 56.25 मायनस 5 चा स्क्वेअर 25. याला आपण 25 लिहिण्यापेक्षा 25.00 लिहू म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. नाही तर 25 जर लिहिलं ना मुलांना तुम्ही फक्त तुम्ही कन्फ्यूज कशी व्हाल, मायनस करताना कन्फ्यूज व्हाल. पहा आता 56.25 मायनस 25 जर करायचे तर 25.00. 5तून 0 गेला 5 राहिला, 2तून 0 गेला 2 राहिले, 6 5 गेला 1 राहिला, 5तून 2 गेले 3 राहिले, असं जाईल ना. 25 न 25 50 आणि 6 25 तर 31.25. तुमचा आन्सर आला 0.02 इंटू 31.25. पहा आता पुन्हा कॅल्क्युलेशन करण्यात प्रॉब्लेम जातो. कसं करायचं, तर सरळ सरळ याला 31.25 लिहू, याला 31.25 लिहू आणि या गोष्टीला लिहून मुलांना आपण, माझा दुसरा पेन हा झाला 31.25 इंटू 10 पॉवर किती आला मुलांना 31 म्हणजे 10 पॉवर -2. हा डेसिमल पॉईंट शिफ्ट केला ना इंटू 1 2, ह्या 2 इंटू 10 पॉवर किती येईल -2 येईल. समजलं. आता 31.25 ला 2 न मल्टिप्लाय करा. 2 पंच 10, 10 0 हात चाला 1, 2 दुने 4 ने 5, 2 1 2, 3 दुने 6 इंटू 10 पॉवर -2 -4. बरोबर आहे. आता -4 वापस द्या. 1 2 3 4 किंवा याला आला आपलं 62 50 इंटू किंवा असं लिहू आपण याला, थांबा सॉरी याला असं लिहितो मी 2 इंटू 31.25 इंटू 10 पॉवर -4. याचा सॉल्व केला आपण 62 50 इंटू 10 पॉवर -4. याला वापस देऊन देऊ 4 पॉईंट वापस देऊन देऊ, दॅट इज 0.6250. हे झाली आपली चेंजिंग कायनेटिक एनर्जी. आपला आन्सर तेवढंच आहे 0.625 दिलेला आहे. सो 625 जूल. चला
गेल्या मुलांनी इथपर्यंत नोट करून घ्या, लिहून घ्या. त्यानंतर काय दिलं आहे आपल्याला, त्यानंतर शेवटचं आहे. 2 wheels of moment of inertia 4 kg meters to rotate side by side at the rate of 120 revolution per minute. हे साईडचं 120 revolution per minute. हा समजलं ना सर. चला लिहिलं तर असेलच तुम्ही 120 revolution per minute. त्यानंतर काय म्हणते, and 240 revolution per minute respectively in opposite direction if both wheels are coupled by means of the weightless shaft so that the both wheel rotate with the common angular speed. Calculate the new speed of the rotation. आता आपल्याला जो स्पीड ऑफ रोटेशन जो कळायचा आहे मुलांना, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे तर पहा. सर्वात आधी तुम्हाला गिवन मध्ये दिलेला आहे मास. मास आहे 4 सॉरी मास नाही आहे, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय. काय आहे लक्षच नाही आलं, आता ना आपण मिटवतो. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे तुम्हाला 4 kg मीटरचा स्क्वेअर. आणि त्यानंतर तुम्हाला जे रिव्हॉल्यूशन दिलेलं आहे, रिव्हॉल्यूशन कशा आहे म्हणते, ओमेगा 1 दिलेला आहे तुम्हाला 120 आणि ओमेगा 2 दिलेला आहे तुम्हाला 240. याचे युनिट आहे रिव्हॉल्यूशन पर मिनिट आणि याचं सुद्धा आहे रिव्हॉल्यूशन पर मिनिट. मुलांनो इमॅजिन करा, दोन काय दिलेलं आहे तुम्हाला, 2 व्हील्स दिलेले आहे. बंडी पाहिली बैलबंडी, 2 बैलबंडीची चाकं दिलेली आहे. समजा त्याच्यात काय होऊन राहिलं, एक चाक असा फिरून राहिला, दुसरा चाक असा फिरून राहिला. आपण म्हणतो नाही या टाईप मध्ये फिरून राहिलो, समजले. म्हणजे हा चाक असा चालला तर दुसरा चाक असा फिरून राहिला. आणि याचा स्पीड आहे समजा 120 तर याचा स्पीड आहे 240. म्हणजे या टाईप मध्ये ते अशी व्हील्स आहे. तर हा समजा 120 असा फिरून राहिला, 240 हा असा फिरून राहिला, कारण इन द अपोजिट डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर काय म्हणते मुलांना, याला तुम्ही म्हणते एक शाफ्ट लावला, म्हणजे असा एक रॉड लावला असेल, शाफ्ट लावला. त्याच्यानंतर काय होईल मुलांना, जर आपण शाफ्ट लावला तर दोन साईडनं जे मोशन होतं, म्हणजे विरुद्ध साईडनं आणि हे विरुद्ध साईडनं, ते एकाच साईडनं होईल. कोणत्या साईडनं होईल, ज्या साईडनं जास्त स्पीड राहील, म्हणजे 240 ज्या साईडनं राहील त्या साईडनं ते मूव्ह होऊन राहिलं. आता इथे पहा, इथे आपण एक्सटर्नल टॉर्क लावला काय नाही. मग एक्सटर्नल टॉर्क जर लावला नाही तर आपलं काय येईल, L इक्वल टू I ओमेगा येईल. काय मुलांना, L इक्वल टू I ओमेगा. पहिल्या केस मध्ये पहा, आपण पाहू इथे अँग्युलर मोमेंटम. काय पाहू आता आपण इथं, अँग्युलर मोमेंटम कशाचं, तशासाठी बिफोर जॉईनिंग शाफ्ट, बिफोर जॉईन शाफ्ट जॉईन करण्याच्या आधी. आणि इथं पाहू आपण अँग्युलर मोमेंटम आफ्टर जॉईन शाफ्ट. आता जॉईन शाफ्ट केल्यानंतर मुलांना दोन्ही काय मुलं एका स्पीडनं फिरून राहिले, म्हणजे एका डायरेक्शननं फिरून राहिले. त्यामुळे त्याचं जे अँग्युलर मोमेंटम राहील ते दोन्ही अँग्युलर मोमेंटम सेम आहे. म्हणजे सपोज अँग्युलर मोमेंटम L1 इक्वल टू अँग्युलर मोमेंटम ऑफ L2. पण जर इथं पाहिलं बिफोर जॉईनिंग द शाफ्ट, त्याच्यामध्ये काय होईल, एक अँग्युलर मोमेंटम समजा L2 मायनस L1 होऊन राहिलं, म्हणजे एक या साईडनं चाललं, एक या साईडनं चाललं. पहा सॉल्व करू. L म्हणजे I ओमेगा, सो I कॉमन आहे, ओमेगा 2 मायनस I ओमेगा 1. हे काय मुलांना, I ओमेगा दॅट इज ट्वाइस I ओमेगा. आता याच्यामधून I कॉमन करू, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 इक्वल टू ट्वाइस I ओमेगा. हा जो ओमेगा आहे मुलांना मी ओमेगा डॅश म्हणतो, याला ओमेगा डॅश म्हणतो. ओमेगा डॅश म्हणजे न्यू, ओमेगा डॅश म्हणजे न्यू स्पीड करायचं आपल्याला, न्यू स्पीड. आता हा I आणि हा I कॅन्सल, ह्या मल्टिप्लाय मध्ये जाईल, सॉरी ह्या डिवाइड मध्ये जाईल तर हा कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 इक्वल टू ट्वाइस ओमेगा डॅश. ओमेगा 2 दिलेला आहे मुलांना आपल्याला 240, तो ओमेगा डॅश 240 मायनस ओमेगा 1 आहे 120 इक्वल टू ट्वाइस ओमेगा डॅश. चला सॉल्व करू मुलांना, याला आपण सोपी आहे एकदम. 240 मायनस 120, 240 मधून 120 दिले तर किती राहते, 120 जाईल ना, इक्वल टू ट्वाइस ओमेगा डॅश. सो ओमेगा डॅश इक्वल टू 120/2, म्हणजे हे येईल 60 इक्वल टू ओमेगा डॅश. या टाइप मध्ये मुलांना याचे मी ट्रेन याला असली तो ओमेगा डॅश इक्वल टू 60 RPM रिव्हॉल्यूशन पर मिनिट. म्हणजे आपला जो नवीन स्पीड राहील, न्यू स्पीड, तो कसा राहील, न्यू स्पीड जो आहे तो आहे ओमेगा डॅश इक्वल टू 60 RPM, म्हणजे तो 60 RPM न मूव्ह आहे. तर पहा एका साईडनं हा 120 न फिरून राहिला होता, दुसऱ्या साईडनं तो 240 न फिरून राहिला होता. तर जेव्हा आपण त्याला शाफ्ट लावतो दोन्ही एका डायरेक्शननं फिरेल. कोणत्या डायरेक्शननं फिरेल, तर ज्या डायरेक्शननं जास्त स्पीड होता, ज्या व्हीलच्या डायरेक्शननं जास्त स्पीड होता त्या डायरेक्शननं ते मूव्ह होईल. थँक्यू मुलांनो, थँक्यू फॉर वॉचिंग असं म्हणतो मी तुम्हाला.
आणि थोडं फास्ट झालं असेल तर तुम्ही स्लो करू शकता, स्लो झालं असेल तर तुम्ही फास्ट करू शकता. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर मला तुम्ही तसा कॉन्टॅक्ट करा. आणि याची नोट्स तुम्हाला जर हवी असेल, मी सर्वांना नोट्स दिलीच आहे तशी, पण ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी मला मेसेज करा. मी तुम्हाला त्याचा काय तो म्हटलं मुलांना, मी तुम्हाला त्याची नोट्स देतो. मी तुम्हाला टेलिग्रामचं जे चॅनल आहे माझं किंवा टेलिग्रामचा जो काय म्हणतो आपण चॅनलच म्हणतो त्याला, तर त्याचा मी तुम्हाला लिंक खाली देऊन देतो. थँक्यू फॉर वॉचिंग. किंवा जर लिंक पाहिजे असेल तर काय करायचं, कोणाची व्हॉट्सअपमध्ये जाऊन हे t.me/spa वरून असं करा. t.me/spa वरून समजा तुमच्या व्हॉट्सअप मधून तुमच्या मित्राला पाठवा आणि हे तुम्ही जेव्हा पाठवाल ही ब्लू लिंक, तर लिंकला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही कुठं जाता, टेलिग्रामच्या चॅनलमध्ये जा. तर चला मुलांनो, इथपर्यंत तुम्हाला समजलं. काही जरी डाऊट असेल तुम्ही मला तसं विचारा. त्यानंतरचं 4th नंबरचं लेक्चर दॅट इज लॉंग आन्सर फॉर 4 मार्क ते आता आपण अपलोड करू.